मित्रांनो, रिक्त असलेल्या नवीन आपले सरकार सेवा केंद्राच्या ऑनलाईन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामधील रिक्त असलेल्या 2430 जागांकरता ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये ग्रामीण भागातील 2345, नगरपंचायत नगर परिषद क्षेत्रासाठी 54, तर महानगरपालिका क्षेत्रासाठी 31 रिक्त जागा आहेत। आणि या रिक्त जागांकरता 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 या कालावधीमध्ये हा अर्ज स्वीकारले जाणार आहेत। याची 20 जुलैला यादी लागेल, तर शेवटची 25 ऑगस्ट नंतर या आयडीचं वितरण पात्र झालेल्या उमेदवाराला केलं जाणार आहे। कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झालेला उमेदवार या आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र असणार आहे। कमीत कमी त्याचं शिक्षण 12वी झालेलं असावं। अर्जदाराला मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। आणि अशा प्रकारच्या अटी शर्तीसह ऑनलाईन पद्धतीनं हे अर्ज स्वीकारले जाणार आहे। याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याकरता एक लिंक देण्यात आलेली आहे, अहिल्यानगर आपले सरकार.com। ही लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। आणि याच लिंकच्या माध्यमातून 22 जून ते 6 जुलै या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे। तर आपले सरकार सेवा केंद्रासाठी असलेल्या सर्व अटी शर्ती या 2018च्या JR नुसार या आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला लागू असणार आहेत। याच्या माध्यमातून जी काही कागदपत्र लागणार आहेत त्याच्यामध्ये पासपोर्ट साईजचे फोटो, 12वी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, याचप्रमाणे पॅन कार्ड, पदवी पदव्युत्तर उत्तीर्ण जे काही असेल त्याच्या संदर्भातील कागदपत्र त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात CSC सेंटरचा जो ID असेल तो ID नंबर, त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे। याच्यानंतर जागेच्या बाबतीत ग्रामपंचायतचा दाखला, तहसीलदार असेल तर तहसीलदारचं रहिवासी प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड या दोन्हीपैकी एक, शिधापत्रिका, ग्रामपंचायत नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका येथील मालमत्ता पत्रक, जी जागा असेल त्या जागेच्या संदर्भातील पुरावा, आणि अर्हता MSc किंवा CCC असल्याबाबतचं, कॉम्प्युटर केल्याबाबतचं एक प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। आणि याच्यासाठी या रिक्त असलेल्या जागांची यादी सुद्धा या जाहिरातीसोबत देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे 2430 गावांची ही यादी आपण या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातील, याचप्रमाणे नगरपालिका नगरपंचायत नगर परिषद भागातील आणि महानगरपालिका भागातील या रिक्त जागा आहेत। याच्यासाठी आपल्याला आपले सरकारची जी काही एक वेबसाईट दिलेली अहिल्यानगर आपले सरकार.com या वेबसाईटच्या माध्यमातून हा अर्ज करावा लागणार आहे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आवश्यक असलेली कागदपत्र याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे। आणि या ठिकाणी मेंबर लॉग इन, ज्यावेळेस आपण लॉग इन करू, नोंदणी करू, त्याच्यानंतर मेंबर लॉग इन असणार आहे। अर्ज करायचे, अर्जाद्वारे नोंदणी करायची, कागदपत्राची पडताळणी करायची, त्याच्या संदर्भातील गुण आणि प्रक्रिया पूर्ण अशा याच्या स्टेप असणार आहेत। याच्या खाली आपण पाहू शकता अटी शर्ती दिलेल्या आहेत। या सर्व अटी शर्ती आपल्याला मान्य आहेत अशा प्रकारे आपल्याला टिक करावं लागणार आहे। याच्यापूर्वी इथे जी कागदपत्र लागणार आहेत ते कागदपत्र दिलेली आहेत। या अटी शर्तीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्या संदर्भातील पूर्ण अटी शर्ती दाखवल्या जातील। या अटी शर्ती मान्य आहेत, नोंदणी करावरती क्लिक करायचे आणि याच्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून त्याच्यावरील OTP किंवा त्या पुढच्या जे काही प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी पूर्ण कराव्या लागणार आहेत, ज्याच्यामध्ये आपला CSC ID संदर्भातील माहिती असेल, आपल्या ज्या ठिकाणी सेंटर आहे त्या जागेची माहिती असेल, ही सर्व माहिती आपल्या फोटोच्या संदर्भातील वगैरे भरून हा अर्ज आपल्याला सबमिट करायचा आहे। आणि याच्या पुढची जी काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया याच पोर्टलच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे। आपला जो काही युजर ID पासवर्ड असेल त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मेंबर लॉग इन करू शकता आणि जी काही आपली स्टेटस असेल ती पुढे याच्या माध्यमातून आपली स्टेटस पाहू शकता। तर अशा प्रकारे 2430 रिक्त जागांकरता हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत। याच्या संदर्भातील जाहिरात, या गावाच्या यादी, याचबरोबर अर्ज करण्यासाठी लागणारी लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। धन्यवाद।